स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका दिवाळीच्या आतषबाजीनंतर होणार. कोणाचं दिवाळी निघणार आणि कोणाची दिवाळी होणार हे काळ आणि वेळ ठरवत असताना मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. विरोधी पक्ष राहतोय की नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि राजकीय नेते संभ्रमात आहेत. जनता भ्रमात आहे. आज काँग्रेसवाला उद्या भाजपत जातोय, आज राष्ट्रवादीवाला उद्या अजित पवार राष्ट्रवादीमध्ये जातोय. युती आघाडी हे सारे खेळ हे जे आहेत हे सगळे विचित्र चाललेले आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये या निवडणुका कशावर होणार? एका बाजूला मराठवाड्यामध्ये प्रचंड जातीयवादी वातावरण बनलेलं आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, त्याचबरोबर आरक्षण हा सुद्धा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात काम करणार. त्याचबरोबर पक्ष तर काय आता न सांगितलेलं बरं. कोणता पक्ष? मग दुसरे काही जण म्हणतात विकासावर म्हणजे निवडणुका होणार. पण विकास म्हणजे काय? विकास म्हणजे शेवटी इमारती, रस्ते का? माणसाची जडणघडण झाली पाहिजे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या निवडणुकीचा विचार करत असताना नेता आणि एकाच पक्षातले अनेक नेते जिल्ह्याच्या लेवलवर एकमेकाचे पाय कापायचा प्रयत्न करतात. आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून पत्रकारिता करतो. शिस्त नावाचा भाजपसारख्या शिस्त असलेल्या पक्षात सुद्धा बेशिस्तपणा वागणं चालू आहे. मुलगा वेगळंच वागतोय, बाप वेगळंच वागतोय. पक्ष आणि आपली जिथं जबाबदारी नाही किंवा जो आपल्याला हक्क नाही तो हक्क बजावण्याचा प्रयत्न करतोय. काही जण राजकारण हे शिक्षण संस्था, मग ज्यामध्ये वेगवेगळे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी मिळवण्याचं केंद्र म्हणून काही जण राजकारणाकडे पाहत आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज ही जी गर्दी आहे ती सूज आहे का काय असं सुद्धा होऊ शकतं. पण काही नेते असे आहेत की ज्यांच्या शब्दावर, ज्यांच्या वागण्यावर, ज्यांच्या जनसंपर्कावर, ज्यांच्या बोलण्यावर, ज्यांच्या विश्वासावर मतदान होऊ शकतं. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आमच्या लहानपणीही दिवाळीला बऱ्याच वेळा पडझड झालेली आहे. विलासराव मंत्री असतानाही पडझड झालेली आहे. मदत मिळालेली आहे. फार मोठी आपत्ती येत आहे. मी म्हणणार नाही की शेतकरीच फक्त संकटात आहे, बाकीही लोक संकटात आज आहेत. दुसऱ्या बाजूला माणसात माणूस राहिली नाही. बाजारपेठेचा विचार करत असताना डीमार्ट सारखी मोठी मोठी दुकानं ही छोट्या लोकांना सुपडा साफ करत आहेत. तर त्याबरोबरच म्हणजे लोकांना ऑनलाईन खरेदीमुळे सुद्धा प्रयत्न वेगवेगळे होत आहेत. एका बाजूला इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियावर तर एकाने वात्रटिका फार सुंदर केली की लाईव्हद्वारे उत्तर चालू आहे, लाईव्हद्वारे प्रश्न विचारले जात आहेत. आणि अशा एका गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपण विकासाकडे चाललोत की विनाशाकडे चाललोत? मग आता आज मराठवाड्यात तरी असा एकही नेता नाही की आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर त्याची काही ऊर्जा आहे किंवा काय आहे. मग तिकडं प्रतापराव पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशोकराव प्रामाणिकपणे काम करत आहेत. लातूरमध्ये मात्र 3 तिरपट असा सगळा खेळ आहे. सगळेच म्हणतात मुख्यमंत्री हे ठराविक लोकांना भेटतात, ठराविक लोकांना भेटत नाहीत. निश्चित मुख्यमंत्र्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण या परिस्थितीमध्ये दिस इज द फर्स्ट मॅन की ज्यांनी ज्या पद्धतीनं हे राजकारण सुरू केलेलं आहे की एक कठीण परिस्थितीमध्ये त्यांची वाटचाल चालू आहे. वरवर पाहता हे माणसात माणूस ठेवत नाही असं जरी वाटत असलं तरी परंतु म्हणजे राजकारणी काही मठातले महाराज नसतात. संजय राऊत बोलत असताना नवनाथ बन बोलायला तयार असला पाहिजे, कंबोंड बोलायला तयार असला पाहिजे. पण त्याचबरोबर
जेव्हा काल परवा एका 5 एकरवर 450 कोटी रुपये शिखर बँकेनं लोन दिल्याचं जेव्हा ऐकायला मिळालं तेव्हा ह्याचा काय संदेश जाणार आहे। काही लोकांना 5 उंगल्या घी में सर कढाई में अशी अवस्था आहे। काही लोक मात्र दे दे की अल्लाह के नाम दे दे। आणि मीडियाच्या बाबतीत तर मी नेहमी म्हणतोय की आज जी दिवाळी म्हणजे आमच्या लहानपणी एसकराला भाकरवाडा माय साहेब म्हणल्यासारखं आज मीडियाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। आपण पाहतो मीडियाचे लोक गिफ्ट वाटत फिरत आहेत, मीडियाचे लोक पुरस्कार देत फिरत आहेत। आणि अशा एका परिस्थितीमध्ये या सगळ्याला कोणीतरी कसा तरी करून वठणीला आणण्याचा प्रयत्न करतो आणि रिझर्वेशनमुळं अनेकांच्या संध्या हुकत आहेत। जिथं महिला रिझर्वेशन ओपन असेल, मागासवर्गीय असेल, ओबीसी असेल आणि जर मराठा आरक्षण ओबीसीचं जे जर ओबीसीच्या जागेवर जर लढणार असतील मग ओबीसीचं काय, मग आमच्यासारख्या माणसाला छगन भुजबळ बरोबर की जरांगे बरोबर, कोण बरोबर की जातीयवादी पेरणी बरोबर। अशा एकंदरीत परिस्थितीत या निवडणुका या जातीवर होणार, आरक्षणावर होणार, पैशावर होणार, नेत्यावर होणार, पक्षावर होणार की विकासावर होणार हे काळ आणि वेळ ठरवणार आहे। माझी आपल्याला विनंती आहे, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।